आणखी एक महत्त्वाची बातमी यानंतर आपण बघणार आहोत। दुसऱ्या टप्प्यातलं शिवसंपर्क अभियान सुरू होते आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्या शिवसेनेचे सगळे जे नेते आहेत ते पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत खासदारांसह उद्या रात्री वर्षा या निवासस्थानी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती कळते। त्यामुळे एकीकडे शिवसंपर्क अभियानाचा दुसरा टप्पा आणि त्याचबरोबर च्या चर्चेसाठी आणि एकूणच शिवसेनेची भूमिका याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या या स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्र्यांचं शासकीय जे निवासस्थान असतं राज्याचे प्रमुख म्हणून ते वर्षा या निवासस्थानी या स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर आगामी काही दिवसात जे शिवसंपर्क अभियान सुरू होणार आहे त्या संदर्भात देखील शिवसेना नेते आणि खासदारांसोबत यामध्ये चर्चा होणार आहे। अधिक माहिती घेणार आहोत उदय जाधव आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। उदय, शिवसंपर्क अभियानाचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे। मेच्या मध्यानंतर हा टप्पा जो सुरू होणार आहे। कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश या भागांमध्ये शिवसेनेचा हा शिवसंपर्क अभियान जो आहे ते सुरू होणार आहे आणि त्याच्यासाठी महत्त्वाची चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांना उद्या स्नेहभोजनाचं निमंत्रण दिलेलं आहे। उद्या रात्री साधारणतः 8 नंतर वर्षा निवासस्थानी हे स्नेहभोजनाचा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमावेळी सर्व खासदारांशी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्वांशी चर्चा करणार आहेत। सध्या जे काही राजकारण सुरू आहे त्याचबरोबर शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी शिवसेनेने जे शिवसंपर्क अभियान सुरू केलेले आहे त्याचा दुसऱ्या टप्प्यासंदर्भात सखोल चर्चा होणार आहे। त्याचबरोबर साधारणतः 14 किंवा 15 मेला मुंबईमध्ये बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये शिवसेनेची एक मोठा मेळावा देखील नियोजित करण्यात आलेला आहे। शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ जो आहे दुसऱ्या टप्प्याचा तो इथे सुरू होणार आहे। त्या सभेमध्येच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भाषण करणार आहेत आणि विरोधकांना करारा जबाब जे आहे ते त्या वेळेला देणार आहे। एकूणच या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेखा जी आहे ती उद्याच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात होणार असल्याची माहिती मिळते। धन्यवाद उदय या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेनेचे सगळे खासदार उद्या या स्नेहभोजनाला आमंत्रित त्यांना करण्यात आलेले आहे मुख्यमंत्र्यांकडून, कारण शिवसंपर्क अभियान देखील आता होणार आहे पुढच्या महिन्यात आणि त्या पार्श्वभूमीवर या सगळ्या मुद्द्यांवर या स्नेहभोजनादरम्यान चर्चा अपेक्षित।